नमस्कार होणाऱ्या मातांनो, आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील एक अत्यंत सुंदर श्लोक पाहणार आहोत, जो आपल्याला सांगतो की जीवनातील गोंधळातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन किती महत्त्वाचं आहे. श्लोक असा आहे: कार्पण्यदोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यश्रेयः स्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी मां त्वां प्रपन्नम. याचा अर्थ असा होतो की अर्जुन म्हणतो, मी गोंधळलो आहे, माझा स्वभाव कमकुवत झाला आहे, मला काय योग्य आहे हे अजिबात समजत नाही आहे, म्हणून देवा मी तुझ्याकडे शरण आलो आहे, मला योग्य मार्ग दाखवा. तर प्रिय मातांनो, गर्भावस्था ही एक अत्यंत सुंदर पण कधीकधी गोंधळणारी वेळ असते. मनात अनंत प्रश्न येतात. मी जे खात आहे ते योग्य आहे का? मी माझ्या बाळासाठी पुरेसं करते आहे का? माझं बाळ निरोगी असेल का? अर्जुनाप्रमाणे आपल्यालाही कधीकधी कमकुवतपणा, भीती आणि संभ्रम वाटतो. पण हाच क्षण नवीन प्रवासाची सुरुवात असतो. जसं अर्जुनाने श्रीकृष्णाला गुरु मानलं, तसं आपणही आपल्या मनाला सकारात्मकतेकडे, श्रद्धेकडे आणि योग्य मार्गदर्शनाकडे वळवलं पाहिजे. प्रिय मातांनो, आता तुम्ही डोळे बंद करा आणि आपल्या बाळाशी गर्भसंवाद करा. गोड बाळा, आईला कधी कधी गोंधळ होतो, पण मला नेहमी योग्य मार्गदर्शन मिळतं. मी जशी शांत, स्थिर आणि सकारात्मक आहे, तसंच तूही आयुष्यात योग्य दिशा घेणारा आहेस. तुला नेहमी गुरु, ज्ञान आणि चांगलेच संस्कार मिळतील. बेटा, आज आई मॅनिफेस्ट करते आहे की मी माझ्या बाळासाठी ज्ञान आणि सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करत आहे. मी चिंतेपेक्षा श्रद्धेला, गोंधळाऐवजी स्पष्टतेला आणि भीतीऐवजी धैर्याला माझ्या जीवनात जागा देते आहे. आणि अशा प्रत्येक विचाराने माझ्या बाळाच्या मनावर सुंदर संस्कार होत आहेत. तर मातांनो, गर्भावस्था म्हणजे हा एक नवीन प्रवास आहे. अर्जुनासारखा आपणही कधी कधी गोंधळतो, पण योग्य मार्गदर्शनाने हा प्रवास शांत, सुंदर आणि प्रकाशमान होऊ शकतो. प्रिय मातांनो, भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नाही आहे, तर आयुष्याचा मार्गदर्शक आहे. गर्भवती मातेला शांतता, धैर्य आणि सकारात्मकता देणारे विचार यात भरलेले आहेत. ज्या आईच्या मनात स्थिरता आणि आनंद असेल, त्या बाळाच्या मनावरही ते संस्कार कोरले जातात.